अबे लेख जास्तीचा खेळ नका करा तिथं कापसावर. हा भक भक भरा तो कापूस. फालतू लाता पायाने इकडे तिकडे फेकून राहिले. शांताराम बुडा तर अजून बोंबलं ना तुमच्या नावानं. हा म्हणून एवढ्या वेळचा ट्रक भरलाच नाही का म्हणून. भरा ना भक भक. नुसता खेळच करून राहिले तुम्ही. खेळ कायचा करून राहिलो का आम्ही? हा भरून असता राहिलो. आता थोडासा दमासून गेलो. अर्ध्या घंट्यापासून कंटिन्यू भरून असता राहिलो आम्ही ट्रक. तर आता थोडासा दमासून गेलो तर काय थोडासा बसूही नको म्हणतो बा. आता थोडासा इकडे तिकडे पडला तो आता पायानं लाती कुंदीनं. तर तेवढा तर होतेच. हा मग आता एवढं बारीक पाहा लागते काय मग आता. अबे लेको हा घंटा भरापासून काय तुमच्याकडून तो ट्रकही भरणं नाही झाला काय? हा ट्रकही भरणं नाही झाला. नीरा एवढा मोठा कापूस इथं पकडून ठेवला. बक बक भरत नाही ना काही नाही. नीरा काय खेळच करून राहिले का त्याच्यावर? भरा ना बक बक. काय 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 एवढ्या लवकर भरणं होते का काका तो? हा एवढा मोठा ट्रक आहे. 20-22 क्विंटल कापूस आहे तो. एवढा मोठा कापूस दोघा जणांतून काय अर्ध्या एका घंट्यात भरणं होते काय? टाइम तर लागतेच ना त्याला. हा तुम्हाला तर म्हणून एक दोघं जण अजून पाहा म्हणून 4-5 जण राहिले असते तर बस बक अर्ध्या घंट्यात तुमचा ट्रक भरून गेला असता. हा आता एवढ्या वेळपर्यंत झाला म्हणताना ट्रक नाही भरला तर मग आम्ही काय करावं? आता त्याच्या 2 हाताने जेवढं होते तेवढं करून राहिलो आम्ही. आता मशीन आहे आमच्याजवळ. नीरा मुजोऱ्याच करत राहता लेखो तोंडानं. हा एवढा मोठा कापूस म्हणता दोघा जणांकडून काय 20 क्विंटल कापूस भरणं नाही होत काय 1-1.5 घंट्यात? हा जमजम काय थोडंसं तर भरला तुम्ही. 1-2 क्विंटल भरून ठेवला एका घंट्यापासून. काय ओली किलो भर नेऊन टाकून राहिले का त्या ट्रकात? तर नीरा त्या मुजोऱ्यानंच वाया जाण. आता मुजऱ्या कायच्या आहे काका? आता त्याच्यात आता तुम्हालाच तर सारखं दिसते बा. हा एवढं मोठं 20-22 क्विंटलाचा थर. हा दोघं जण कसं काय नेणार आहे आम्ही? हा तेवढा तुम्हाला हिशोब नाही लागत काय? का अर्ध्या एका घंट्यात होते का 2-3 घंटे लागते म्हणून? हा तुम्हाला तर म्हणू सांगून द्यावा 2-3 पोट्टे अजून बाद बका होऊन गेलं असतं तुम्हाला लवकर पाहिजे होतं तर. हा असे म्हणून राहिले का बा जसे मशीन लावली का आम्ही? काय म्हणता लेखो मागच्या वेळेस त्या झाबरुलेनं मारत्याला सांगितलं होतं. हा दोघाच जणांनं 20 क्विंटल कापूस पार भक्क 1.5 घंट्यात पूर्ण गाडी लोड केली होती. हा आणि तुम्ही बसले तिथं जामल करत. मग त्यालाच कोणी सांगितलं काकाजी ह्या वर्षी बी? हा त्या झाबरू दादाले ना मारुती दादाले त्याला सांगायला पाहिजे होतं. बाद तर तुमच्या मजुऱ्या वाचवल्या असत्या. बाद भक अर्ध्या घंट्यात तुम्हाला गाडी भरून दिली असती. हा त्याला सांगून द्यायला पाहिजे होतं मस्त. काय मग सांगितलं मग आम्हाला फालतू घेणं देणं. त्याइलेच गेलतो राजा त्याइलेच गेलतो मी पहिले सांगाले. पण ते थोडेसे त्याच्या भाजीपाल्याच्या धंद्यावर लागले. आता ते फरबूजचं सीझन येणं आहे तर फरबूजाची गाडी लावते ते मार्केटमध्ये. तर ते त्याच्याच सौद्यावर चालले ते कुठंतरी ते वावरा पाहून येतो सौदे फावते घेऊन ठेवतो म्हणते. ते त्याच्याच भानगडीत आहे म्हणून तर होय. नाही तर काय सांगितलं असतं तुम्हाला बुवा राजा हो डोक्षालता घ्या भरा आता भका भरून द्या गाडी आणि जाऊ द्या मला तिकडे. मग ते जिनामध्ये जेवढं लेट पोहोचन तेवढ्या माझ्या गाड्या उभ्या राहीन मग. हा नुसतं मग तिथं गाड्याची खाली वाची वाट पाहत बसावं लागते. किती साऱ्या गाड्या लाईनीत लागून राहते मग. हा म्हणून म्हटलं बुवा 10-11 वाजता आपली गाडी चालली जाईन पहिले तर कसं आहे लवकर नंबर लागून जाते. बाद भक आपली गाडी खाली होऊन जाते. हा ते आता तुम्ही भरण पासल्या पायरी तिथं नीन पासल्या पायरी तर मग काय त्या गाड्या कधी भरण ना कधी खाली होईन ना आपला कधी नंबर लागन. पूर्ण दिवसच बुडते मग. आता काही नाही होत घ्या भरा आता रपो जेवढ्या घाई गडबडीनं होते तेवढ्या घाई गडबडीनं भरा आणि चला. आता भरतो आता कधी आमच्याकडून जेवढं होते तेवढं बाद भरून देतो ना काढून घ्यायला का गाडी. मग घ्या बरं काही मनावर टेन्शन नका घ्या. बरं जसं होते तसं आता काय आता झालं तर झालं वेळ भरून घ्या आणि चाललं जाऊ मग आता गाडी भरून. हो भरतो बा आता गाडी. शांते दे बरं नाश्ता दे बरं. हा काय बनवलं नाश्त्यात तर दे नाश्ता लवकर ना जाऊ दे बरं मला भक. का मग कुठं चालले तुम्ही एवढ्या घाईनं सकाळी? हा भका नाश्ता देणं जाऊ दे मला. काऊन कायची गडबड आहे एवढी तुम्हाला? अव आज कापूस नेऊन राहिलो जिनामध्ये. हा तर त्या जिनावाल्याला फोन लावला होता काल भावगी विचारून आलो. तर भाव चालू आहे म्हणे बा 68 चालू आहे म्हणे 6,800 रुपये 6,850 चांगल्या मालाले. तर मी म्हटलं आता काय आता जास्त दिवस कापूस ठेवा भाव वाढते नाही वाढत. म्हटलं घेऊन जा आता डायरेक्ट जिनामध्ये आणि इकून टाका. तर तेच गाडीच भरणं चालू आहे आता. तिथं आपण जिथं कापूस भरून ठेवला होता तिथून आता गाडी भरून राहिले. दोघं पोट्टे सांगितले काय सर सांगितला. हा तर होऊन जाते तेवढ्या याच्यात. तर म्हणून राहिलो का आता गाडी भरतच आली ते भक नाश्ता चालला जातो फटाफट. मग अजून जेवढा वेळ होईल तेवढा तिकडे अजून रांगेत उभं राहा लागेल जिनामध्ये फालतू बिना कामाचं गाड्याची वाट पाहत. असं आज कापूस नेऊन राहिले काय? आण मग नाश्ता आण पटकन ना जाऊ दे आता मला. हो बनलाच आहे नाश्ता आणून देतो तुम्हाला. घ्या बरोबर भाऊ. हा मोजा बरं आपला कापूस. काल आलो होतो ना काल भावगी विचारून गेलो होतो 6,800 रुपये म्हणत होते. मालगिल चांगला आहे पाहून घ्या बा तुम्हीच. लावा मग भाव न मोजा करा काटागिटा करून घ्या गाडीचा. हा तसे तर आमची तर रोजच येते म्हणा भाव पाहून जाते. पहिले माल तर दाखवा थोडासा उतरवा ना कापूस त्याच्यातला खालतं. हा कापूस पाहू द्या क्वालिटी पाहू द्या मग भाव लावून तुम्हाला. मालगिल चांगलाच आहे भाऊ मालगिल चांगलाच आहे. कालच तुम्हाला सॅम्पल दाखवलं होतं. हे बरोबर आहे काल सॅम्पल दाखवलं होतं पण आज गाडी आणली तर गाडीतला माल दाखवा उतरवा थोडासा. बरं गिरा कुन्नू उतरव बरं थोडंसा त्याच्यातला माल दाखव भाऊले. बरं ठीक आहे ना शांताराम काका. घ्या हो साहेब पाहून घ्या बरं माल त्याच्यातला कसा काय आहे. तर हा चांगलाच माल आहे मस्त कालच दाखवला सॅम्पल गिंपल सगळं दाखवलं तुम्हाला. पाहून घ्या तरी एकदा तुम्ही पाहून घ्या कसा काय आहे. तर मालगिल तर बरा आहे म्हणा तुमचा पण एवढं काही खास नाही हो. पाणी गिनी मारलं होतं का याच्यावर? हा थोडासा काडपट पडून गेला ह्या. पाणी गिनी मारलं तर वाटते तुम्ही याच्यावर. हा पाणी गिनी मारून कापूस आणता. सॅम्पल मस्त दाखवलं होतं काल. सॅम्पल तर भल्लं खतरनाक आणलं होतं आणि आता कापूस पूर्ण पाणी मारलेला दिसून राहिला. पूर्ण काडपट पडून गेला तो. हा नाही हो पाणी गिनी नाही मारलं.
पाणी गिनी तर नाही मारत म्हणा मी. हां, ते फक्त ते मागच्या वेळेस पाणी नाही आलं होतं काय, तेव्हा थोडासा ओला झाला होता कापूस. तर ते 2-3 दिवस त्याला उन्हात सोकू दिलं ना, मग भरून ठेवली होती गंजी. त्याच्यानं की थोडासा काडपट पडला असेल तो. बाकी पाणी गिनी नाही मारला आहे त्याच्यात. पाहून घ्या तुम्ही चांगलं. हो हो, पाहिलं म्या सगळा माल पाहिला तो पूर्ण. हा, रोजचंच आहे आता आमचं. रोजच नवीन नवीन गिराईक येते, नवीन नवीन कस्टमर येते. कोणी कसे. हा, किती गेम देते तरी बाद ओळखून घेतो आम्ही. कोणता माल कसा राहते आणि कायला काय झाला आहे तर सगळं समजते आम्हाला. हा, पूर्ण पाणी मारलेला माल वाटून राहिला तो. नाही हो भाऊ, पाणी गिनी नाही मारलं त्याच्यात. ते ओला झालता त्या टायमात, तवाचा कापूस असेल तो थोडासा. आणि तो काही जास्त नाही, 1-1.5 क्विंटल आहे तो याचा काही 1-1.5 क्विंटलाचा होता फक्त, काही जास्त आहे नाही. हा भाऊ, काय तो जास्त नाही आहे, 1-1.5 क्विंटलाचा माल आहे फक्त तो तेवढा. हा, ते वरच्या पाण्यानं ओला झाला आणि उन्हात होऊ दिला, मग त्याच्या बादच घेतला होता त्याला. तर तेवढ्याला काही नाही, सपाजून जाते एवढ्या मालात. सपाजून जाते ते तर बरोबर आहे हो भाऊ, पण त्याला भाव नाही भेटत ना मग. हा, आम्हाला समोर पाठवा लागते बा गठाना. मग असा तसा माल पाठवून तर कसं होईल, तिकडे सप्पा माल पाठवा लागते ना त्याला. हा, मग एवढ्या गठाण्याच्या जाते तर भाव नाही भेटत ना. मग एका गठाण्याच्यानं पूर्ण गाडीचा भाव कमी करून टाकते. असं राहते ना मग, ते मग नुकसान होते ना आमचं. म्हणून राहिलो बा तुम्हाला. बरं, जाऊ दे, एक काम करा, सांगा काय भाव लावता, बक सांगा. आणि घ्या मोजून कापूस. मग काय त्याच्यात हे करत राहता आता. आहे तो थोडंसं आहे, 1-1.5 क्विंटल वरच्या पाण्यानं ओला झालेला आहे. पाणी गिनी नाही मारलं झाले. सांगा काय भाव घेऊ लावता, बरोबर हिशोबानं भाव लावा आणि मोजून घ्या कापूस. पेमेंट पाणी काय कसं काय देता, नगदी आहे कॅश आहे कसं काय आहे ते सांगून द्या. पाहून घ्या, आपल्या इथचं तर तुम्हाला पेमेंट पाण्याचं तर माहीतच आहे. आज माल मोजून होईल ना, तुमचा अकाउंट नंबर पासबुक गिसबुकची झेरॉक्स देऊन दे जा. आणि बरोबर 3-4 दिवसानं तुमच्या अकाउंटमध्ये RTGS करून टाकतो आम्ही. हां, कॅश फॅश काही भेटत नाही आपल्या इथं. पूर्ण RTGSचं सिस्टम आहे, ऑनलाईनच पैसे येऊन जाईल तुम्हाला. 3-4 दिवसानं डायरेक्ट तुमच्या खात्यातच जमा होऊन जाते. हो, ते की माहिती आहे म्हणा आम्हाला. 2-3 दिवसानं तुम्ही RTGS मारता म्हणून. ते नाही म्हणत मी, भाव घेऊ काय लावून राहिले लावा बरोबर. आता भाव काय लावायचा आहे, आता तुम्हाला माहीतच आहे आता कापूस कसा काय तर याचा लागन बा तुम्हाला 6,600 रुपये भाव लावून देतो याचा. सरसकट पूर्ण जेवढा आहे तेवढा मोजून देतो. आणि काय आहे तुमचा अकाउंट नंबर वगैरे देऊन द्या, पासबुकची झेरॉक्स वगैरे, आणि RTGS मारून देतो तुम्हाला. घ्या रे भाऊ, थोडंसं ते वजन काट्यावर घेऊन द्या, धरम काट्यावर. आणि करून घे गाडीचा काटा करून घे पहिले. आणि मग गाडी खाली करून काटा करून घेजो. हां, जाय तिथून पावती घेऊन ये बरं, जाय. नाही हो, एवढा कमी भाव. 6,600 म्हणून राहिले. सरके 250 रुपये कमी करून राहिले तुम्ही. एवढा कमी भाव देऊन राहिले राजे हो. कालच तर 6850 रुपयानं सांगितलं होतं बा तुम्ही. बा या कापूस 6850 मध्ये लावून देतो म्हणून. आणि आज एवढा भाव कमी करून राहिले, सरके 250 रुपये. 1-1 क्विंटल आहे फक्त तो तसा कापूस, बाकी तर चांगलाच आहे ना पूर्ण. हो, पण तेवढ्याच्या ना पूर्ण माल खराब होते ना भाऊ. कसं नाही समजत तुम्ही. आम्हाला तिकडे समोर गठाना पाठवा लागते तर आमचाही माल खराब दिसते ना मग लोकायले. मग आमचंही नुकसान होते बा, म्हणून राहिलो तुम्हाला. तुमच्यापेक्षा तर मग राजे होते गावात घुमणारे राहते ते चांगला भाव देते. 7,000 रुपये तो भाव देतो म्हणे. फक्त वजनात थोडासा हेरफार करते म्हणून आम्ही त्याच्याकडे नेत नाही. मग त्यालाच भाव देता तुम्ही बरोबर. त्याला कसे 7,100 भाव लावता त्याच्या गाडीचे. निरा पाणी वाणी मारून पूर्ण केमिकल टाकून आणते तरी त्याला भाव देता तुम्ही. आणि कास्तकाराला भाव नाही लावत. कसं आहे काकाजी, आता ते मालाप्रमाणे भाव आहे. जसा माल राहील तसा भाव भेटन. तुम्ही कसाही माल आनंद काय चांगलाच भाव देणार आहे का तुम्हाला. मग बरं ठीक आहे बा, जाऊ दे आता. काही आता तुम्ही मोजू नका. बरं रे बा कुणाल, एवढा बरं गाडीत जसा काढला तसा. चल त्या तिकडे दुसरं जीन आहे तिथं घेऊन जाऊ, माया बिन दाखवून देऊ तिकडे काय भाव म्हणते काय नाही. तर जाऊ दे, इकडे काही देऊ नये आता आपण. तिकडे द्या बा, काही विषय नाही त्याच्यात. आमची काही नाराजी नाही आहे. जा, जिकडे न्यायचं आहे तिकडे घेऊन जा, तुमचा माल आहे. हो, तसंच करतो आता. तिकडेच घेऊन जातो आता.